नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यावर घसरण होती आणि दिवसभर मार्केट खालीच होते। मार्केट संपताना सेन्सेक्स हा 456 पॉईंटने घसरून 72,944 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 125 पॉईंटने घसरून 22,148 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये बीएसई ऑइल अँड गॅस इंडेक्स 0.70% आणि कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स 0.62% वर आहेत। बीएसई आयटी इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 2.32% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स फ्लॅट आहे तर स्मॉल कॅप इंडेक्स 0.57% वर आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। आयचर मोटर 3.23%, डिव्हिज लॅब 1.28%, टायटन 1.26%, हिंदुस्तान युनिलिव्हर 1.22% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। इन्फोसिस 3.66%, इंडसइंड बँक 3.18%, L&T माइंडट्री 3.16%, विप्रो 2.39% अशी घसरण आहे। रुपयाच्या दरात 8 पैशाची घसरण झाली असून मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 83 रुपये 54 पैसे असा होता। उद्या रामनवमी निमित्त शेअर मार्केटला सुट्टी आहे। त्यानंतर आपण गुरुवारी पुन्हा भेटणार आहोत। धन्यवाद।